मुलांना तर शिक्षण होईना, शाळा शिकवली तरी नोकर आता नोकरी लागना, मजुरी करून बी व्यक्तीच्या जीवावर चार माणसं घरी बसून असताना शिक्षण होईना झालं. शेतकऱ्याचं आमची लिंक जुळतच नाही ना. असं शेतकरी माग मानणार, आम्ही कसं तरी म्हणणार. बरं तर मुलं जर आले, मुली आल्या तर धिंगामस्ती करू शकतात. आपण यशस्वी झालो तसं ते बी आपल्याशी यशस्वी चांगला झाला, त्याची बी लेकरं दोन सुखी राहू. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कंटेंट वाला चॅनल मध्ये. मित्रांनो, मुंबईची लोक जशी प्रवाशांच्या लाईफ मध्ये लाईफलाईन असते, तशीच मेस देखील एखाद्या मोठ्या शहरात येणाऱ्या मुलांसाठी लाईफलाईन असते. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया मेस कशी चालते आणि मेस चालवणाऱ्यांना काय प्रॉब्लेम येतात. तर आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया. कुठे पुण्याचे का प्रॉपर कुठले? नाही, मी असताना करमाळा तालुका जिल्हा सोलापूर, राहणार कुंभारगाव इथे. तर आता तुम्ही किती वर्षापासून मेस चालवतात? मी आता सध्या 2 वर्ष झाली. 2 वर्षापासून मी उद्योगधंदा चालू केला. तर काका, तुम्ही आता एवढ्या दिवसापासून मेस चालवताय, तर मग मेस चालवण्याची आयडिया कशी आली तुमच्याकडे? मुलांना तर शिक्षण होईना, शाळा शिकवली तरी नोकर आता नोकरी लागना, म्हणून माझ्या डोक्यात आयडिया आली की आता आपण काहीतरी उद्योगधंदा शोधला पाहिजे. म्हणून मी मेसचा धंदा टाकला. ह्याच्यात मी 2 वर्ष झालं चालवतो. इथपर्यंत आतापर्यंत यशस्वी होत आहे. याच्या अगोदर काय वेगळा धंदा करत होता का? नोकरी करत होता? नोकरी नव्हतं ना, नोकरी नव्हतं, काय नव्हतं. शेती होते, शेती काय पिकाना. म्हणून मी गाव सोडून इथं पुण्यात आलो. पुण्यात आल्यावर वर्षभर सेंटरिंग काम, मजुरी केली. मजुरी करून बी व्यक्तीच्या जीवावर चार माणसं घरी बसून असताना शिक्षण होईना झालं. पण भागानं म्हणून मग मी धंदा सोडला. बरं, आणि आता तुम्ही म्हणला की उद्योगधंद्याला चालू करते, मग त्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट हे कशी आणली एवढी? म्हणजे असं करत पर्यंत म्हणजे ह्याला विचारून त्याला विचारून कसं करायचं. मुलाला स्वयंपाक पाणी येत होता, मंडळीला येत होता, मजुरी लावून मग आपण मंडळीला सगळं येत असताना मग दोघांच्या विचाराने आपलं चालू केलं. ते म्हणले आपल्याला जगणं बी मुश्किल झालं, बरोबर आहे. कामधंदा बी करणं आता मुश्किल झालं. 4-4, 5-5 म्हणलं चढणं भाग नाही. बरोबर, मुलांना शाळा शिकली, नोकरी लागणार. मग आपण काहीतरी मेंटेनन्स करून ह्या धंद्यात होतो. आता तुम्ही मेस चालवताय, तर तुमच्या मेस मध्ये सध्या किती जण काम करतात, महिला आणि पुरुष? महिला आणि पुरुष. आम्ही कुटुंब नियोजनात 4 जण, 2 माझी मुले, मंडळी आणि कामगार 2, अशी म्हणून आम्ही 6 जण काम करतो. बरं, आता तुमची मेस चालवत तर मग मेस मध्ये तुमचा डेलीचा मेनू काय असते? बाबा, पोरांना आपण हे दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे. पोरांना रोजची रोज सकाळच्या पारे पोहे, शिरा, उपीट, मिसळपाव हे 11 वाजेपर्यंत देतो. त्याच्या व्यतिरिक्त काय देतात का अजून? त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. मग 11-12च्या नंतर जेवण. 12च्या नंतर जेवण. जेवणामध्ये काय काय असते? जेवणामध्ये 2 भाज्या देणार, कांदा, लिंबू, पापड, 2 भाज्या, वरण, भात. आणि आठवड्याला काय गोड काय असते का त्याच्यात? हा, असते की. काय असतं? कधी खीर बनवतो, कधी शिरा बनवतो, 2 पदार्थ गोडी बनवतो. तुम्ही असं दोन्ही मेस चालवता का? नॉनव्हेज का व्हेज? असं काय फक्त व्हेज चालवतो? नॉनव्हेज नाही, व्हेजच फक्त. तर मग आता तुम्ही मेस चालवता, तर कधी काय होतं की पाऊस येते जोरात, नाही का? तर पावसाला काय होतं की भाज्या महाग होत्यात, किंवा अजून काय दुष्काळ कोणत्या कारणामुळे भाज्या महाग होतात. तर मग त्यावेळेस कसं मेंटेन करतात या सगळ्या गोष्टी? त्यावेळेस कसं काय, आता परवडो किंवा न परवडो, स्वस्त महाग झालं तरी जी आता आपण मुलांना देतोय रोज, त्यांना देणं भाग आहे ना. हारा त्यांना देणं बरोबर. आपण मॅनेज करून ह्यातले त्यात करून महाग झालं तरी आणून देणं काम आपलंच आहे. का तर मुलं आपल्या जेव्हा येतात म्हणजे त्याला त्यांचे देणं काम आपलं. इथपर्यंत आम्ही पोहोचतो. मग भाज्यांचं कसं करतात? भाज्याला कसं आहे, आठवड्याला किंवा 2 दिवसाला रोजची रोज भाज्या ताज्या आणून हे करायचं. रोजची रोज का मार्केटवरून आणतात का शेतकऱ्याकडून? नाही, मार्केटवरून. शेतकऱ्याचं आमची लिंक जुळतच नाही. असं शेतकरी माग मानणार, आम्ही कसं तरी म्हणणार. बरं, शेतकऱ्याचा माल घेऊन म्हणलं तर मेंटेनन्स जुळत नाही आपला, पदरचे पैसे जातात कधी कधी. म्हणून आपल्याला जमत नाही, म्हणून मार्केटवरनं, शेवळावाडी नाहीतर मग भाजी मंडईवरनं, 2 मार्केटवरनं आणतो भाजी. मग आता नाही का, आता तुम्ही तुम्ही म्हणताय तर नाही का, भाज्या हे तुम्हाला कधी कधी परवडत नाही का? तर मग आता मुलांना सध्या किती महिना आता एका मुलाला आम्ही 3000 रुपये घेतो. 3000 रुपये? 3000 रुपये. आणि मुलींसाठी काय वेगळं असतं म्हणजे का 3000च असतं? आता काही ठिकाणी मी पाहतोय नाही का, मुलींना किंवा मुली असल्यामुळे त्यांना 2500 महिना असते, कोणाला किंवा 2400 असते. हा, बरोबर आहे. पण आमच्यात मुली येतच नाहीत ना, मुलंच आहेत सगळे. मला स्वतःला मुलांना
मुलांचा मुलीचा काला आवडत नाही म्हणून मी तो मुलाचा वापरतो. का तर मुलं जर आले मुली आल्या तर धिंगामस्ती करू शकतात. बरोबर आहे. मग ते जगात आपलं नाव कमी होतं. आपण चालवण्यात मग त्यात मजा नसते. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे मला ते आवडत नाही म्हणून मी मुलीला मुलीसाठी मुलाचं मुली आली की मुलीला दिले कमी दरात तरी मुली मुलांमुळे येत असते. मग आता नाही का तुम्ही असं म्हणतात की आता मुलं मुली नसतात, बरोबर आहे. मग आता काय होतंय कधी कधी नाही का, आता तुम्ही मेस म्हणजे चालवताय तर कधी कधी असं होतं की स्वयंपाक खूप जास्त होते नाही का, लिमिट पेक्षा बाहेर होते, आपल्याला करायचं असतं थोडं आणि जास्त होते. किंवा मग काही वेळेस असं होतं की मुलं येत नाहीत नाही का, तुम्ही स्वयंपाक करताय, कधी मुलांची सुट्टी पडते तर त्यावेळेस स्वयंपाक जास्त झालं त्याचं काय करतात मग? मेन आता कसं आहे तर ते शिल्लक राहिलेला टाकूनच द्यावं लागतं. इदाच नाहीत ना तिथं गाय म्हशी नाही काय नाही, कोणाला दिलं तरी ते नको म्हणतात, कोणाला देणार आपण. बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्ही कोणाला देऊ बी शकत नाही काय नाही, आपलं डायरेक्ट कचऱ्यात. मग आता तुम्ही मेस मध्ये नाही का, आता सध्या तुम्ही असे घरगुती मेस चालवताय का, म्हणजे का असं हे करताय म्हणजे बाहेरचे लोक बोलून त्यांना कामाला ठेवून असं चालवताय? नाही नाही, आम्ही घरचीच घरची चालवतात पूर्ण. आणि घरचीच 2 मुले मंडळी, आम्ही 4 जण कुटुंब योजनेमध्ये 4 जण चालवतात. आणि आमच्यामध्ये 2 मजुरी आहेत, ते बी आपले घरचे सारखे. त्यांचे बी कधी अंदाज नाही, कधी काय नाही. बरोबर. जसे आले तसे 2 वर्ष झालं आपल्या तसे. त्यांनी म्हणले नाहीत कधी की बुवा काका असे झाले तसे झाले. असताना ते बुलढाण्याचे. कुठले? बुलढाणा. ते बी आपले घरचे सारखे राहतात. मग आता कधी असं होतं की नाही का, मेस चालवताना कधी कधी असं कंटाळ येते नाही का, डेलीचा आपला पूर्ण कार्यक्रम असतो एखादा, त्याच्यासाठी आपल्याला कुठं जाता पण येत नाही. मग तेव्हा मेंटेन कसं करतो? नाही मी बंदच ठेवत नाही. कधी जर कोण कामन दक्षता जर झालं दगावलं तर तेवढ्या पुरता 1 दिवस बंद ठेवत. जर बंद ठेवलं तर मेंटेनन्स हुकून जातो आपला. बरोबर आहे. एका दिवसाच्या खाड्यासाठी 8 दिवस तिथं जातो. बरोबर आहे. का तर ते जुळून मोहर येतच नाही ना, मग आपल्याला भागवता येत नाही, आपल्या मजुऱ्यांना होत नाही. मजुरी 2 आपल्यात आहेत, त्यांचे जर खाडे झाले तर त्यांना त्यांना पेमेंट द्यायला अवघड जातं किंवा भाडं द्यायला अवघड जातं. लाईट बिल चुकत नाही, भाडं चुकत नाही, पाणपट्टी चुकत नाही, पाणी चुकत नाही. रोजची रोज मेंटेनन्स आपल्याला करणे भाग असते. आता हे कामगार तुम्ही असं म्हणला की तुमच्याकडे 2 कामगार आहेत नाही का, तर त्यांना कसं पेमेंट देता तुम्ही, किती देताय समजा आता सध्या? माझ्याकडं दोन्ही मी आहेत, त्यांना महिन्याला मी 10,000 रुपये. आणि त्यांचं खाण्याचं कसं असतं? ते इथूनच खाण्याला नाही, रोजचे रोज त्यांना दुपारी जाताना डबा देणार, संध्याकाळी जाताना डबा देणार. आपले गेल्या खोली त्यांचे कुटुंब मोठं आहे. त्यांना बी 4-5 मुली आहेत, 1 मुलगा आहे. मग त्यांचा मालक आचारी काम करते, भाजीपाला करतात. त्यांच्या मुली आणि आई माझ्या स्वयंपाकाला आहेत. मेस पण चालवत आहे आणि हॉटेल पण चालवत आहे, मी बघितलं नाही का. तर मग मेसचं वेगळं असतंय का आणि हॉटेलचे आयटम वेगळे असतात का? सेमच असते सगळे? सेमच करतो आम्ही, सगळ्याचा. बरोबर. कुठला बी माणूस आला तरी आपल्यापासून नाराज होऊन गेला नाही पाहिजे. त्याला टायमाला जेवण देणं, टायमाला डबा घेऊन आला तर त्याला बनवून देणं, जेवण टायमाला देणं हे आपलं कर्तव्य म्हणून चालू केलं. त्याच्यामुळे आपल्यापर्यंत एक बी माणूस नाराज ते मेस चालवते, त्यांना तुमचा काय सल्ला असेल की बाबा आपण त्यांना काय करावं किंवा काय करू नये, म्हणजे मेस चांगली त्यांची चालली पाहिजे? नाही, त्यांना पण जे आपल्याला विचारायचं राहिला एखादा किंवा त्याला इतर चांगला, आपण कसं शिक्षण मध्ये किंवा शिक्षण गुरु आपल्याला असतो, ते गुरु आपल्याला शिकवणी चांगली देतो, तशी त्याला मी सांगायचं अशी असं करतो तिथपर्यंत जा होत. आपल्याला तर कामधंदा केल्यावर होत नाही, मग आपण निदान हे व्यवसाय केलं तर पूर्ण चांगलं करावं असं त्या पद्धतीने कर. म्हणजे त्यांना तुम्ही सांगता बाबा असं कर तसं नको करू. वाईट याची जायचं नाही आपल्याला, चांगल्या काही करायचं. आपल्याला परवडलं न परवडलं तर जगाची थोडी पुण्य करू, मोरं जाऊ. तिथपर्यंत म्हणजे कोणी असलं तरी मी सांगू. काय जण असं चुकीचा सल्ला देतात ना, बाबा तू असं करू नको किंवा कर म्हणून, मग फसवणूक करते. नाही, आपण तसे फसवणूक करत बी नाही आणि करणार बी नाही, म्हणजे करायची नाही. का फसवायचं? आपण यशस्वी झालो तसंच ते बी आपल्याशी यशस्वी चांगला झाला, त्याची बी लेकरं मला 2 सुखी राहू, हेच माझी इच्छा असते. जरी मोहरत आला असला तरी महागारी खिसून का घ्यायचं? बरोबर. आपण जसं सुखी झालं तसं तो पण सुखी 2 दिवस का व्हायला जगला पाहिजे. मनुष्य जन्म परत नसते. कुणी का वाईट करू नाही, कोणाच्या ह्याच्यावर जाऊ नाही, किंवा चांगला मित्र आला तर त्याला चांगलाच सल्ला द्यायचा, वाईट द्यायचा नाही. म्हणजे माझे असे पहिल्यापासून विचार. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा.
आणि तुमचे कोणते टॉपिक असतील तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.